श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर फक्त एक लहान पान खरोखरच तुमच्या नशिबाचा मार्ग बदलू शकते. तुमची गरिबी संपवल्याने तुम्ही एक श्रीमंत करोडपती बनू शकता. जर मी तुम्हाला सांगितले की आज रात्री तुमच्या डोक्यावर फक्त एक लहान पान आहे आणि पुढच्या 24 तासात तुमचे पैशाशी निगडीत नशीब बदलू लागेल, तर तुम्ही प्रयत्न कराल का? तुम्हाला करोडपती होण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज नाही. तुम्हाला योग्य मानसिक शक्तीची गरज आहे. कारण सत्य हे आहे की पैसा फक्त त्यांनाच मिळतो ज्यांना तो कसा म्हणायचा हे माहीत आहे. आणि आज मी तुम्हाला त्याच प्रकारे सांगणार आहे की जर तुम्ही ते हलक्यात घेतले तर कदाचित तुम्ही आज जिथे आहात तिथेच राहू शकाल. जर फक्त एक लहान पान तुमच्या नशिबाचा मार्ग बदलू शकत असेल तर तुम्ही हे आज रात्री धरून ठेवाल का? किंवा नेहमीप्रमाणे ही फक्त दुसरी गोष्ट आहे. तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येकाला पैसे हवे असतात, पण सत्य हे आहे की ज्यांचे विचार तयार आहेत त्यांच्याकडेच पैसा राहतो. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते केवळ एक पान ठेवण्याबद्दल नाही. ही तुमच्या मानसिकतेतील बदलाची सुरुवात आहे. आणि जर तुम्ही हे गृहीत धरले तर कदाचित तुम्ही आज जिथे आहात तिथेच राहाल. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल की तुम्ही झोपण्यापूर्वी काहीतरी विशेष केले पाहिजे. काही लोक प्रार्थना करतात, काही लोक ध्यान करतात, काही लोक फक्त मोबाईल पाहून झोपतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्र ही अशी वेळ आहे जेव्हा तुमचे मन सर्वात जास्त खुले असते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे सुप्त मन कार्यरत असते. तेच अवचेतन मन जे तुमच्या सवयी निर्माण करते. तोच तुमचा निर्णय ठरतो. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा ते पान तुमच्या उशीखाली किंवा उशीवर ठेवा, पण तेवढ्यावर थांबू नका. त्यापूर्वी 30 सेकंद प्रतीक्षा करा. तुमचे डोळे बंद करा आणि तुमचे मन स्पष्ट शब्दात सांगा की मी संपत्तीला पात्र आहे. मला संधी माहीत आहे. मी भीतीपोटी निर्णय घेत नाही. या ओळी मंत्र नाहीत. तुमच्या मनास नवीन क्रम देण्याचा हा मार्ग आहे. तुम्ही विचार करत आहात की तुम्ही पैसे कसे कमवाल. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. विचार हीच खरी शक्ती आहे, असे परमहंस योगानंद म्हणत असत. बाहेरचे जग बदलण्यापूर्वी तुम्ही आतील जग बदलता. जेव्हा तुम्ही दररोज रात्री तुमच्या मनात तोच संकेत देता तेव्हा तुमच्या सुप्त चेतनेला तो संकेत खरा आहे असे वाटू लागते. आणि जेव्हा अवचेतन गृहीत धरतो तेव्हा तुमचे वर्तन बदलते. जेव्हा वर्तन बदलते तेव्हा निर्णय बदलतात. आणि जेव्हा निर्णय बदलतात तेव्हा परिणाम बदलतात. पुढील 24 तासांमध्ये पैसा थेट आकाशातून पडणार नाही, पण पुढच्या 24 तासात तुमचे लक्ष त्या संधीकडे जाईल ज्याच्याकडे तुम्ही आधी दुर्लक्ष करायचे. कोणताही कॉल, कोणतीही कल्पना, कोणतेही छोटे काम, कोणताही जुना संपर्क अचानक तुम्हाला महत्त्वाचा वाटेल. खरा खेळ तुमची ओळख आहे. तुम्ही स्वतःला काय मानता आणि पैसा आला तरी तो स्वच्छ होईपर्यंत टिकणार नाही. तुम्ही अजूनही हे ऐकत आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला बदलण्याची इच्छा आहे आणि तेच सर्वात मोठे भांडवल आहे. पैसे नंतर येतील, निर्णय प्रथम येतो. आता पुढच्या भागात आपण त्या मानसिक बंधनाबद्दल बोलू जो तुमच्या संपत्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे, जो उघडल्याशिवाय कोणताही उपाय पूर्ण होणार नाही. तुम्ही सध्या ज्या बिंदूवर उभे आहात तिथूनच खरे वळण सुरू होते. तुम्ही एक टीप ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मी सकाळी एक लहान पाऊल उचलले. पण आता प्रश्न असा आहे की तुम्ही कल्पना करत असलेल्या जीवनासाठी तुम्ही स्वतःला खरोखर योग्य मानता का? कारण जर तुम्ही आतून स्वतःला मर्यादित मानत असाल तर कोणताही बाह्य उपाय टिकणार नाही. पैसे फक्त तुमच्या खिशातच येत नाहीत. पहिली म्हणजे ओळख. तुम्ही स्वतःला कसे पाहता हे तुमच्या कमाईची व्याप्ती ठरवते. बरेच लोक दिवसभर मेहनत करतात, परंतु त्यांनी आतून स्वीकारले आहे की ती माझी बस नाही.
हा विचार अदृश्य भिंत बनतो. पान म्हणजे ती भिंत तोडण्याची सुरुवात असते. पण जेव्हा तुम्ही स्वतःला नवीन स्वरूपात स्वीकारता, तेव्हा ही भिंत पूर्णपणे तुटते. आज रात्री जेव्हा तुम्ही पाने ठेवाल, तेव्हा आणखीन एक गोष्ट करा. तुमच्या मनात एक स्पष्ट चित्र तयार करा. स्वतःकडे बघा. आत्मविश्वास बाळगत योग्य निर्णय घेत, पैसे हाताळत केवळ पैसे मिळवणे हे उद्दिष्ट नाही. जगण्यासाठी पैसा देखील महत्त्वाचा आहे आणि जो त्याला आदर देतो त्याच्याकडे पैसा राहतो. त्याला ते कसे हाताळायचे हे माहीत आहे. परमहंस योगानंद यांनी अनेकदा म्हटले आहे की बाह्य समृद्धी ही अंतर्गत व्यवस्थेचा परिणाम आहे. जर आत विखुरलेले असेल तर बाहेरचे उत्पन्न देखील विखुरलेले असेल. त्यामुळे पानांसोबत आणखीन एक नियम जोडा. गोंधळ संपवा. उद्या सकाळी तुमच्या खोलीच्या एका कोपऱ्याची व्यवस्था करा. तुमच्या खिशातून किंवा पिशवीतून कागद काढून टाका. तुमच्या मोबाईलमधून अनावश्यक वस्तू स्वच्छ करा. ही छोटीशी कृती तुमच्या मनात संकेत देईल की तुम्ही आता विखुरलेले राहणार नाही. आता 24 तासांबद्दल बोलूया. 24 तासात पैसे येतील का, असे लोक विचारतात. जर तुम्ही तुमचे मत बदलले तर उत्तर होय असे आहे. कारण संधी 24 तासात येऊ शकतात. पण तो आधी आलाच होता. फरक एवढाच असेल की आता तुम्ही त्यांना पकडू शकाल. कोणतीही जुनी थकबाकी असलेली रक्कम जी मागायला तुम्हाला संकोच वाटत होता, आज तुम्ही स्पष्टपणे विचाराल. कोणतेही छोटे काम जे तुम्ही टाळत होता, ते आजपासून सुरू कराल. हाच बदल आहे. करोडपती बनण्याची सुरुवात ही लाखो रुपयांनी होत नाही. त्यांची सुरुवात आत्मविश्वासाने होते. त्याची सुरुवात निर्णयापासून होते. त्याची सुरुवात एका पायरीपासून होते जी इतर टाळतात. आणि हे पान तुम्हाला दररोज रात्री आठवण करून देईल की तुम्ही टाळणाऱ्यांपैकी नाही. पण आणखीन एक सत्य आहे. लोभातून पैसा येत नाही, ते स्पष्टतेतून येते. उद्या सकाळी नोटांचा पाऊस पडतो म्हणून जर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही निराश व्हाल. पण जर तुम्हाला तुमच्या जीवनाची दिशा बदलायची असेल म्हणून तुम्ही हे करत असाल तर बदल निश्चित आहे. आता मी तुम्हाला एक साधा व्यायाम देते. पुढील 7 दिवस दररोज रात्री पान ठेवून एक ओळ बोला. मी संधी ओळखतो आणि त्वरित निर्णय घेतो. आणि पुढील 7 दिवसांसाठी दररोज ताबडतोब एक छोटासा आर्थिक निर्णय घेतो. मग ते खर्च कमी करणे असो, नवीन नोकरी सुरू करणे असो, कोणाशी तरी संपर्क साधणे असो किंवा कौशल्य शिकणे असो. तुमच्या उत्पन्नाच्या या निर्णयामुळे तुम्हाला असे वाटेल की या अगदी सामान्य गोष्टी आहेत. पण सत्य हे आहे की साध्या परंतु सातत्यपूर्ण कृतींमधून विलक्षण परिणाम मिळतात. जगात जितके यशस्वी लोक आहेत त्यांनी आधी त्यांचे सुप्त मन तयार केले, मग तो बाहेर आला. आज तुम्ही तेच करत आहात. लक्षात ठेवा, हे पान कोणतेही चमत्कार करणार नाही. तुम्ही चमत्कार कराल. पान तुम्हाला फक्त आठवण करून देईल की तुम्ही बदलत आहात. आणि जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा परिस्थितीही बदलते. जेव्हा तुमचे परिवर्तन बदलते तेव्हा लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. जेव्हा लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात तेव्हा नवीन संधी येतात आणि तिथूनच पैशांचा ओघ सुरू होतो. जर तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया समजली असेल तर तुम्हाला समजले आहे की खरी शक्ती तुमच्या आत आहे. पान हे एक चिन्ह आहे. निर्णय ही एक दिशा आहे. शिस्त हा एक पूल आहे आणि निर्णय हे तुमचे वाहन आहे. आता प्रश्न हा नाही की 24 तासात पैसे येतील की नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही पुढचे 24 तास वेगळ्या पद्धतीने जगाल का? तुम्ही कित्येक महिन्यांपासून टाळत असलेली पावले उचलाल का? तुम्हाला ज्या स्तरावर पोहोचायचे आहे त्या पातळीवर तुम्ही स्वतःला पाहता का? जर उत्तर होय असेल तर आज रात्रीपासून सुरुवात करूया. कार्ड ठेवा, निर्णय घ्या. सकाळी एक नवीन पाऊल उचला आणि ते 7 दिवस न थांबता करा. मग स्वतःकडे पहा.
तुमचे विचार, तुमचा आत्मविश्वास, तुमच्या सर्व संधी बदलू लागतील. तुमचे नशीब बाहेर बसलेल्या कोणी लिहिलेले नाही. तुमच्या सवयी लिहा आणि आज तुम्ही एक नवीन सवय सुरू केली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे खरे आहे, तर तुम्हाला वाटत असेल की हे केवळ लोभ नाही, तर दिशा आहे, तर निश्चितपणे या वाहिनीची सदस्यता घ्या. कारण येथे तुम्हाला त्याच गोष्टी मिळतील ज्या थेट जीवन बदलण्यावर काम करतात. ज्यांना खरोखरच बदल हवा आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचावा आणि आजपासून सुरू होणाऱ्या टिप्प्ण्यांमध्ये लिहा, जेणेकरून तुम्ही स्वतःला वचनबद्ध करू शकाल. आता निर्णय तुमचा आहे. मी आज रात्री कार्ड ठेवते किंवा त्याला आणखीन एक संधी देते. जर एक साधे पान तुमच्या जीवनात बदलाची सुरुवात करू शकते, तर त्या पानामागील विज्ञान आणि मानसशास्त्र समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण कोणतीही वस्तू स्वतःहून चमत्कार करत नाही. चमत्कार घडवतो तो तुमचा मेंदू, तुमचे अवचेतन मन आणि तुमचे सातत्यपूर्ण कृतिशील वर्तन. आज आपण या संकल्पनेचा अधिक खोलवर अभ्यास करूया. रात्री झोपण्यापूर्वी केलेली कृती तुमच्या अवचेतन मनात सर्वात जास्त प्रभाव टाकते. जेव्हा तुम्ही डोळे बंद करून स्वतःला सांगता की मी संपत्तीला पात्र आहे, मी योग्य संधी ओळखतो, मी निर्णय घेतो, जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये नवीन न्यूरल पॅटर्न तयार करत असता. आधुनिक न्यूरो सायन्स सांगते की मेंदू प्लास्टिक आहे, म्हणजेच तो बदलू शकतो. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. दररोज एकाच विचाराची पुनरावृत्ती केली तर मेंदू त्याला सत्य मानू लागतो. आता प्रश्न येतो की पानच का? कारण मनाला दृश्य संकेतांची गरज असते. जसे मंदिरातील घंटा ऐकली की आपोआप नमस्कार करण्याची भावना येते, तसेच उशाखाली ठेवलेले पान तुमच्या निर्णयाची आठवण करून देते. हे तंत्र जगभरातील अनेक यशस्वी लोक वापरतात. काही लोक विजन बोर्ड तयार करतात, काही जर्नल लिहितात. फरक फक्त माध्यमांचा आहे. जर मन विस्कळीत असेल तर पैसा टिकत नाही. म्हणूनच आजपासून तुम्ही पानासोबत 3 नवीन नियम जोडा. पहिला नियम, स्पष्टता. तुम्हाला नेमके किती कमवायचे आहे ते लिहा. अस्पष्ट इच्छा परिणाम देत नाहीत. दुसरा नियम, कृती. पुढील 24 तासात एक आर्थिक कृती करा. तिसरा नियम, शिस्त. 7 दिवस एकही दिवस चुकवू नका. आता आपण 24 तासांच्या शक्तीबद्दल बोलूया. 24 तास म्हणजे 1440 मिनिटे आणि या 1440 मिनिटांपैकी फक्त 30 मिनिटे जर तुम्ही आर्थिक वाढीसाठी दिली तर एका वर्षात तुम्ही 182 तास गुंतवणूक करता. 182 तास म्हणजे जवळजवळ 22 पूर्ण कामाचे दिवस. विचार करा, जर तुम्ही 22 दिवस एखादे कौशल्य शिकलात तर तुमची किंमत बाजारात वाढणार नाही का? करोडपती होणे म्हणजे लॉटरी जिंकणे नाही. करोडपती होणे म्हणजे स्वतःची किंमत वाढवणे, तुमचे कौशल्य, तुमची निर्णय क्षमता, तुमची धैर्य शक्ती वाढवणे. अनेक संशोधन सांगतात की श्रीमंत लोक आणि सामान्य लोक यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे दीर्घकालीन विचारसरणी. सामान्य माणूस तात्काळ आनंद निवडतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.